सकाळचं डाएट दाखवतो पिल्लांचं. आपण पिल्लांसाठी डॉग फूड जे आहे ते बारीक करून या डब्यामध्ये ठेवलंय. आपल्याकडे 2 पप्पीज आहेत आता, तर आपण त्यांच्यासाठी फूड असं बारीक करून ठेवलेलं आहे. आता हे लास्ट बारीक फूड आहे पिल्लांसाठी, कारण पिल्ले लहान होतं तेव्हापासून बारीक फूड करतोय. तर आता इथून पुढं पिल्लांना आपण सॉलिड फूड देणार आहेत या टाईपमध्ये. तर 2 पिल्लांसाठी आपण जवळजवळ एवढं फूड घेतलंय. बाकीचं आपण ढक्कन लावून टाकू वापस. पिल्लांना आपण अंड्याचा अतिरेक सुद्धा करत नाही, जेवढी गरज आहे त्यांना तेवढंच अंडे चिलून घेतो. तर मित्रांनो, आता मी जो तुम्हाला डाएट सांगतोय हा पिल्लांसाठी आहे आणि हा जो आहे मोठ्या डॉगसाठी. तर सगळ्यात पहिले आपल्या पिल्लांची बोन साईज वाढायली ह्याच्यामुळं, खोटं बोलत एकदम नंबर रिझल्ट आहे. विकत घेतल्या कंपनीचा प्रचार नाही कोणत्याच. हे सुद्धा आपल्या पिल्लांची साईज जी वाढायला लागली आहे, मस्क्युलर पिल्ले जे होईल वेट वाढायला ते वेट घेणार ना, हे आपण यूज करायला लागलो. आणि याच्यासोबत आपण द्यायला लागलोत बघा हे कॅल्शियम. याच्यात फॉस्फरस आहे आणि पिल्ले दगडं बिगडं काही खात नाहीत. हे ॲडव्हान्स न्यूट्रिकोट चालू आहे दोघांना पण, हिला पण तिला पण, जेणेकरून ह्यांच्या कोट शायनी आणि सिल्की आहे. हे लिव्हर टॉनिक आहे, बघू शकता. बॉटल संपायल्यात तिथं संपल्या त्या. ह्या बॉटल संपायला लागल्या तर लिव्हर टॉनिक, जेणेकरून पिल्लांची भूक चांगली वाढायला लागली. हे सगळं आपण देतो आपल्या पिल्लांना. तर आता एक एक मिक्स करतो, टाकतो याच्यात आणि व्हिडिओ पुढे करतो. हे सगळं कमी खर्चात लावू. याच्यामध्ये येतं हे स्कूप असा. हे 2 पिल्लेत आपले. 2 पिल्ल्यांसाठी बरोबर आपण 2 स्कूप टाकतो याच्यामध्ये आणि ते बराबर खातात. आता जुली आहे आपल्याकडं. जुलीच्या पिल्लांना सुद्धा आपल्याला हे खूप मदत करतं, कारण पिल्ले लहान आहेत, दूध चांगलं येतं. याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे सध्याच्या घडीला. हे कॅल्शियम याचं चमच्यामध्येच आहे. असं चमचा येते बघा. 1 2 जुलीसाठी. हे बघा हे कॅल्शियम. आता अंदाजा माहिती त्याच्यामुळे विदाऊट ढकणं सुद्धा टाकू शकतो जुलीला पण. तसं तर माझे डॉग सगळे इंजेक्शन सुद्धा मी देतो सगळ्यांना, डायरेक्ट तोंडात टाकू शकतो. तुमच्यासाठी दाखवतो. हे ओमेगा 369 स्किनसाठी नंबर 1. एवढे क्वांटिटी सेम. हे लिव्हर टॉनिक तुम्ही डायरेक्ट सुद्धा पाजू शकता जेवणाच्या अगोदर, किंवा डायरेक्ट जेवणात सुद्धा मिक्स करू शकतात. भरपूर जणांना जमत नाही डायरेक्ट पाजवायला, असं सुद्धा मिक्स करू शकता. हे घ्यायचं सगळं एक जीव करून टाक, बारीक काय लपित नाही काय नाही, सगळं समोर आहे. लोक म्हणतात हे खाऊ घालतो ते खाऊ घालतो का, मी जे खाऊ घालायला ना ते समोरच आहे. त्याच्यावर सगळे पिल्ले तयार राहिले. हे झालं जुलीचं. हे आहे आता पिल्लांचं. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू. पहिले एक जीव करून घेऊ, कारण पाण्याचं प्रमाण आपल्याला बरोबर करता येईल. हे जुलीचं रेडी आहे. हे जुलीला दूध खायला आपण, जुलीला भूक लागली आहे. पिल्ल्यांना दूध पण पाजाय तिला थोड्या वेळानं. गप 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 खाती जुली. काय जुली? याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड करून घेतो मी, आणि याची थोडीशी ग्रेव्ही होते आणि पिल्लांना ते नरड्याला वगैरे चिटकत नाही. आणि हो हाताने मिक्स करायचं आपल्या 5 बोटांनी. लोक नाटकं करतात कधी कधी, काडी घे, असं घे तसं घे. अरे आपण खातात ना तसं त्यांना पण आपण हाताने लेकरासारखं समजून खाऊ घालायचं. काडी बिडी तसले नादाला लागायचं नाही. हाताने मिक्स केलं मऊ होतंय. आणि काय पुन्हा हँडवॉशनं हात धुवायचेच. पूर्ण एकजीव केल्याशिवाय पिल्लांना कळणारच नाही किंवा चवच लागणार नाही ना. हे 5 बोटं म्हणजे पंचभूत असतात आपले. हे बघा अशी ग्रेव्ही बस, जास्त पाणी नाही, काही नाही. बघा त्यांना इथं मी बनवायला लागलो आहे, तिथे लगेच त्यांचे चालू एकदम पोझिशननं बसायला लागले दोघी पण. त्यातली एक नागपूरला जाणार आहे सध्या, फक्त थोडीशी ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम आला आहे म्हणून थांबली ती. बघा का मग भूक लागली तुम्हाला? भूक लागली जिभेला चाटायला लागलात? काय काय पाहिजे तुला?
हां हो तयार केले, सगळं तयार आहे. चला सारखं महाग सारखा लोकांची सुशी सुद्धा नॉर्मल आहे. चला इकडे. आणि खायला आपण काय केलंय बघा, आपण त्यांना ठेवले स्टँड, जेणेकरून त्यांना व्यवस्थित हाईटला खाता येईल. आता ही हाईट सुद्धा याची वाढवावं लागेल, कारण यांची सुद्धा हाईट वाढली आहे. आता ही वाली फिमेल जाणार आहे नागपूरला, मे बी सॅटर्डेपर्यंत निघेल, की त्याच्या अगोदर सोय झाली त्याच्या अगोदर सुद्धा निघून जाईल. एकदम स्ट्रॉंग फिमेल आहे. बोन साईज सुद्धा बघू शकता तुम्ही. तू चट माय चट, चाव 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 चाव. ह्याला म्हणतात प्रेम. दात सुद्धा लागू दे नाही पण चाटून खायला लागली. ती हुशार आहे बरं का. तू तिकडेच तू व्हिडिओमध्ये जाई म्हणायला लागली मी गप गप खाऊन साफ करते.